शेतकरी बंधूंनो नमस्कार. श्री गजानन ॲग्रो पॅटर्न खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 17 तारीख आली म्हणजे या प्लॉटचे जे शेतकरी आहेत, हा प्लॉट ज्यांनी लावलेला आहे आपल्या मार्गदर्शनामध्ये श्री गजानन ॲग्रोच्या, या प्लॉटचे शेतकरी यांना पण त्याची खूप आठवण येते. भाऊ 17 तारीख आली बरं का जवळजवळ, असं मला त्यांचा कॉल होता. मी ॲक्च्युली बाहेर होतो काही कारणाने. तर जेव्हा मला 15 तारखेला कॉल आला, म्हणे भाऊ 17 तारीख जवळ आली, तुम्ही आले नाही अजून. म्हटलं येणार आहे, म्हटलं काळजी करू नका, आज पोहोचतोय म्हटलं. आणि काल पण कॉल आला, मग उद्या 17 तारीख आहे म्हटलं हो. आणि 17 तारखेचं वैशिष्ट्य असं आहे आमचं की दीपक भाऊंनी 17/8 17/9 17/7 17/8 17/9 हे 17 तारखेलाच दर महिन्याला शूट केलेत आम्ही या प्लॉटवर. आणि आजची 17/10 आहे आणि 17/10ला पण आवर्जून शूट करत आहोत. आणि हा प्लॉट आपण बघू शकता. या प्लॉटमध्ये दीपक भाऊंची हाईट, दीपक भाऊ आपली हाईट किती आहे? 6 फूट. दीपक भाऊंची 6 फूट हाईट आहे. दरवेळेस आम्ही त्या दिशेने प्लॉटची व्हिडिओ शूट करतो. तिकडून याच्यापेक्षा पण चांगला प्लॉट आहे खालच्या साईडला. आणि यावेळेस आज वरच्या साईडने व्हिडिओ शूट केली, कारण यावेळेस सूर्य पूर्वेकडून आहे. दरवेळेस आम्ही थोडं लेट करतो तर पश्चिमेकडून सूर्य राहतो. तर तुम्ही याला ग्रीनरी बघू शकता किती जबरदस्त आहे. आणि हा प्लॉट पण किती जबरदस्त आहे. तर त्यांची हाईट 6 फूट आहे, तरीसुद्धा त्यांचा फक्त केस किंवा कानाच्या वरचा भाग दिसतोय. म्हणजे जवळजवळ या प्लॉटची इकडच्या साईडने 5.25 फुटापेक्षा हाईट आहे. आणि तिकडच्या साईडने तर त्या दिवशी रुमाल घेऊन, हातात रुमाल घेऊन दाखवा लागलं की भाऊ दीपक भाऊ इथं उभे आहेत म्हणून. तर एवढी तिकडच्या साईडने हाईट आहे. आणि तिकडून ॲक्च्युली हा प्लॉट सुरुवातीला खूप डाऊन होता, आणि नंतर जेव्हा त्याला ट्रीटमेंट सुरू झाली तर तिकडून पण जबरदस्त झाला. आणि इकडून पण तिकडे सिंगल नळी होती, त्याच्यामुळे मग तिकडच्या साईडने थोडा डाऊन राहिला होता. मग डबल नळी टाकल्यानंतर तेव्हापासून खूप मोठा फरक पडला. तर हा डबल नळीचा परिणाम आहे. असो, आता इथून पुढे सर्व माहिती दीपक बाप्पू सांगतील, मी अशी त्यांना विनंती करतो. बाप्पू. तर बाप्पू, आपण याच्या आधी आता काय दिलं होतं? सम्राट आणि सुमो दिलेलं आहे. महाराजा हे तिन्ही झालेले देऊन आपले. आणि आज आता काय वाटतं, कारण आपण बऱ्याच ठिकाणी फिरलो, दोघं सोबतच आहोत. आज आता सध्या म्हणजे 4.5 महिने प्लॉटला झालेले आहे. हा, 4.5 महिने प्लॉटला झाले. प्लॉट असा वाटत आहे की 8-9 महिन्याचा प्लॉट आहे का, म्हणजे एवढा प्लॉट सेट झालेला आहे सध्या. प्लॉटला फुलं एवढे लागलेले आहे. आणि फुटवे पाहिलं तर फुटवे त्याला जवळजवळ 20, 22, 15, 16च्या वरतीच फुटवे आहे. एकही कंद असा नाही की त्याला 15, 16चे फुटवे नसतील. तर ही एक अद्भुत चमत्कारच आहे हा, म्हणजे ट्रीटमेंटचा चमत्कार आहे GS बायोसायन्स यांच्या. आपण याला ड्रिपकेल आणि बोरॉन दिलं होतं. ड्रिपकेल बोरॉन पासून तर त्याला ग्रीनरी एवढी वाढली, तेव्हापासून प्लॉट एवढा वाढला, तेव्हापासून त्याने स्पीड घेतली प्लॉटनं. ड्रिपकेल बोरॉन दिलं होतं तेव्हा आपला प्लॉट किती होता? छाती एवढा? हा, कमरीच्या छातीच्या आसपास होता, जवळजवळ तुमच्या छातीच्या आसपास होता त्यावेळेस. त्यानंतर जवळजवळ 1.5 फूट प्लॉट वाढून गेला. कंबर आणि छातीच्या मध्ये होता त्यावेळेस प्लॉट, बरोबर आहे. आणि ते तिकडची साईड बघितली होती आपण त्यावेळेस. हा, तर तिथं आज तुम्ही दिसतही नाही समजा त्या तिकडच्या साईडला. म्हणजे तिकडूनही किती जबरदस्त वाढला आणि इकडून पण प्लॉट पूर्ण एकसारखा झाला. आणि आपले बरेच वेळा मला कॉल येतात, भाऊ आमचे मित्र आले होते, भाऊ या गावचे हे मित्र आले होते. तर त्यांचा काय अभिप्राय येतो आपल्या प्लॉट बद्दल? प्लॉट पाहून सर्वजण शेतकरी सोयाबीनला कंटाळले. 2 आणि 3ची झळती आहे यावेळेस. बरोबर आहे. टोटल शेतकरी आमच्या विदर्भातला, म्हणजे खामगाव तालुक्यातला किंवा बुलढाणा जिल्ह्यातला टोटल हळदीकडे वळणार आहे यावेळेस. प्रत्येक जण सांगत आहे भाऊ आम्ही 1 एकरभर लावतो, 2 एकर लावतो. आणि पीक तर भरपूर वाढणार आहे यावेळेस, कारण सोयाबीन तर गेलं, शेतकरी सोयाबीननं तर पूर्ण खलास झालेला आहे. बरोबर आहे. आम्ही पण त्या शेतकऱ्यांना ते सांगतो की भाऊ पीक बदला, आमच्या सोबत जुळा आणि एकदा हळद, अद्रक, केळी वगैरे याच्यामध्ये तुम्ही आमच्या सोबत उत्पन्न कसं वाढेल हे आम्ही मार्गदर्शन करू, पण तुम्ही आमच्या सोबत फक्त जुडले राहा. बरोबर आहे. त्या दिवशी मी लांदूरला गेलो होतो मयूर पाटलांच्या इथं. तर मयूर पाटलांनी पण तेच सांगितलं की अक्षरशः गावातले एवढे शेतकरी यावर्षी हळद लावायला तयार आहेत का खूप. पण सर्व म्हणतात भाऊ असे जर मार्गदर्शन असे जर ट्रीटमेंट आहे गजानन ॲग्रोची
तर आपल्याला निश्चितच हळद यावर्षी लावायची आहे, अद्रक लावायची आहे, केळी लावायची आहे, हाच विषय चर्चेचा चालू असतो. आणि त्याच याने आपण अनुषंगाने आपण एक एक पाऊल पुढे जात आहे. आता आपण म्हणजे यावर्षीच आपला एक्सपोर्टचा विचार होता हळदचा, पण तो आपल्याला बेण्यालाच कमी पडेल असं वाटतंय. नाहीतर यावर्षी आपलं, कारण आपण पूर्ण ऑर्गॅनिक वापरलं, आपल्याला केमिकल आपण काहीच वापरलं, इव्हन तणनाशक पण मारलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपली हळद यावर्षी डेफिनेट एक्सपोर्टला जाते. माझं ऑलरेडी बोलणं पण झालं एका शेतकऱ्यांसोबत, त्यामुळे मला एक्सपोर्टला लागेल म्हणत ती हळद. म्हटलं ठीक आहे. आणि उत्पन्नात तर बरं काही विषयच नाही आहे, परंतु काय की आज आपलं तुमचं जे सहकार्य आहे आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, किंवा एक्सपोर्ट करणं महत्त्वाचं नाही साहेब, त्यांना बेणं पुरवणं महत्त्वाचं आहे. तर आपण जी तडजोड त्या बेण्यासाठी करत आहोत, किंवा आजच तुम्ही म्हणताय की बाबा शेतकऱ्यांचं बेणं माझ्याकडे बुक होणं सुरू झालेलं आहे, बरोबर आहे ना. आता आजच बऱ्याच शेतकऱ्यांनी बुक केलेलं आहे. आणि आपण आपले नातेवाईक काय म्हणतात आपल्या प्लॉटबद्दल, कारण आपले नातेवाईक सर्व हळद लावणारे आहेत हिंगोली तालुक्यातील, हिंगोली जिल्ह्यातील. त्यांचा काय अभिप्राय आहे, त्यांचे काय फोन येतात तुम्हाला? आता नातेवाईकांना पण यावेळेस थोडी ट्रीटमेंट दिलेली आहे. तर आपल्या श्री गजानन ॲग्रो ट्रीटमेंट जिथं चालू आहे नातेवाईकांना, ते 5-7 ते 8-10 जण काय म्हणतात आज चालू आहे नातेवाईकांना, ते 5-7 ते 8-10 जण काय म्हणतात आज? त्यांचे प्लॉट चांगले आहे, म्हणजे ग्रीनरी आली, हाईट घेतलेली आहे त्यांनी. हा, ते कसं यावेळेस पाण्यामुळे त्यांच्या हळदीने मार खाल्लेला आहे. हा, त्यांना म्हणजे ट्रीटमेंट योग्य मिळाली नाही. हा, हा, हा. म्हणजे सुरुवातपासून ट्रीटमेंट पाहिजे तर ते पावसामुळे ते शेतात जाऊ नाही शकले, त्यामुळे त्यांची हळदी खराब झालेले आहे. हा, पुढच्या वर्षी ते म्हणतात की आम्ही 100% श्री गजानन ॲग्रो खामगाव यांची ट्रीटमेंट घेणार हळदीसाठी. बरोबर आहे. त्या दिवशी मला संदीप भाऊंचा फोन आला होता, म्हणत साहेब पुढच्या वर्षी मला डायरेक्ट आपल्याला उन्नती किट एक गाडीच लागणार आहे म्हणत आपल्या इथं. तर त्या किट त्यांनी वापरलेली आहे, तर तिथं समजलं की बा किती जबरदस्त रिझल्ट आले असतील म्हणून. त्यांच्या भागात म्हणजे 20-25 एकर हळद आहे ना. हा, हरकत नाही, 1 एकर 2 एकर ते सुरुवातपासून हळद करतात. त्यामुळे त्यांना जर एवढं जबरदस्त मार्गदर्शन जर मिळालं तर ते आज कुठच्या कुठे जाऊ शकतात. बरोबर आहे. आज आमचं पहिलंच वर्ष, आम्हाला बेड कसे करायचे हे सुद्धा माहित नव्हतं. बरोबर आहे. बेड, त्याच्यामुळे ते पहिलं बेड हुकले. हा, नाही तर हा प्लॉट तर आणखी जबरदस्त होता. ऍक्च्युली 5 फुटा बेड सांगितले ते 4चे झाले, 3.5-4चे झाले. हा, असं काही हरकत नाही, कारण का चुका झाल्याशिवाय सुधारणार नाहीये. बरोबर आहे, चूक ही झालीच पाहिजे. पहिलंच वर्ष असल्यामुळे पहिल्याच वर्षी एवढा मोठा अनुभव, म्हणजे खूप मोठा अनुभव झालेला आहे. त्यांना आपण 20 वर्षाचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण मागे टाकून दिलंय पहिल्याच वर्षी, ते म्हणतात स्वतः. आणि हा अनुभव जो आहे, तुमचं पहिलं वर्ष आहे, माझं दुसरं वर्ष आहे, परंतु आपल्या दोघांच्याही पाठीमागं जे GS बायोसायन्सचे जे MD आहेत श्री सतीश सर जयस्वाल व अमित सर जयस्वाल, यांचा जो अनुभव आहे हा मागच्या 22 वर्षाचा अनुभव आहे फील्डवर्कचा. ते फील्डवर्क स्वतः, म्हणजे डायरेक्ट फक्त कंपनीत ऑफिसमध्ये एसीत बसून कार्यक्रम नाही आहे त्यांचा. आजही आत्ता जरी त्यांना कॉल केला तरी ते म्हणतील की मैं यहाँ पे हूँ, मैं इधर फील्ड पे जा रहा है, अदरक के प्लॉट पे जाने का है, हल्दी के प्लॉट पे जाने का है, केली के प्लॉट पे जाने का है. तर त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्यांचं पण खूप जबरदस्त मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे, आणि त्यांच्या मार्गदर्शनात आपण पूर्ण काम करत आहे. म्हणजे आपला 2 वर्षाचा जरी अनुभव असला तरी आज आपण 20 वर्षाचा अनुभव घेऊन चालत आहोत अमित सर किंवा सतीश सर यांचा. चालेल बाप्पू, धन्यवाद. आज आपण कंद काढणार आहोत असं आपलं एक डिसिजन झालं होतं. तर आपण बघू कंद काढू काय दिसतं. तर मी तर व्हिडिओ पॉज करून ठेवतो सध्या. शेवटपर्यंत बाबर किती जबरदस्त प्लॉट दिसते एकदम लास्ट पर्यंत. तिकडचे आता डीपी दिसत नाही ना आपल्याला. डीपी झाकली ना. हे बघा शेतकरी बंधूंनो, कंद काढतात बाप्पू, आणि मी बाहेर उभं होतो. तर बाप्पू मला बोलले की आतमध्ये या, मुळा पहा म्हणत, दारवा पहा म्हणत, किती भयानक आहे याला. जिथपर्यंत उभा आहे तिथपर्यंत दारवा म्हणत त्याला. आणि ही जी कमाल आहे ही दारव्याची, ही GS ॲक्टिवा आणि डॉक्टर ग्रोथ यांना दिलेलं होतं बाप्पूंना सुरुवातीला आपण ड्रिंचिंगला, आणि त्यानंतर म्हणजे याच्यात बुडवून लागवड केलेली होती. आणि प्लस नंतर मग परत आणखी एक वेळ आपण ड्रिंचिंग दिली होती डॉक्टर ग्रोथ आणि याची GS ॲक्टिवाची, आणि इस्टर पण दिलेलं आहे. याचा हा परिणाम आहे. हे तिन्ही प्रोडक्ट एकदम जबरदस्त आहेत. हे तुटल्यात मुळा अक्षरशः, कारण इकडे खूप लांबपर्यंत मुळा आहेत आणि कंद काढत आहे. आज पहिलाच दिवस आहे की आम्हाला माहिती नाही कंद कसा काढतात. 1 फूट खोल आहेत, 1 फूट खोल आहेत जवळजवळ मुळा, आणि खाली तुटलेले आहेत त्याच्या खाली. म्हणजे किती खोल असतील नाही सांगता येणार. आणि हा कंद काढण्याचा आमचा पहिलाच दिवस आहे आज, कारण आम्ही हळद अद्रकमध्येच काम आता सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हालाही नॉलेज नाही की बा कंद कशा प्रकारे काढतात. जे दिसलं जिथं कुठं काढायचं वाटलं तिथं आम्ही सुरू केलेलं आहे. आणि एकदम घट्ट बसलेलं आहे की बाप्पूच्या याने हलून पण नाही राहिलं ते.
आणि ही मेहनत आहे. ॲक्च्युली कसं आहे, मार्गदर्शक तर भरपूर भेटतील, पण मार्गदर्शन झाल्यानंतर अक्षरशः मेहनत जे जिथे ओतून दिलं जाते, हे बघा गारवा किती भयानक आहे. सुटून देईल बापू, सुटून देईल बापू. एकट्या निघत नाही दादा. एकट्या निघत नाही. गजानन महाराज की जय. आता याला धुवून काढू आपण. नाद करते का असं दाखवावंच लागतंय. क्वालिटी इन क्वांटिटी, श्री गजानन ॲग्रो खामगाव. हे बघा जारवा म्हणजे एवढ्या इथं मुळा आहेत की अति भयानक. हे बघा आपण बघू शकता, हा कंद काढलेला आहे बाप्पूंनी. आता धुवून काढू त्याला. मुळा तुटला ते खूप मुळा तुटले. खतरनाक आहे. गारवा एकदम जबरदस्त. कपडे ओले होते. उद्या कपडे काय आपण शेतकरी जाऊ ना. आम्हाला ॲक्च्युली माहिती नाही कंद कसा काढतात. आम्ही जोही दिसला तो काढला. तरी याला फुटवे ऑलरेडी हे जे आहेत फुटवे कमी आहेत. काही 15-15, 20-20 फुटवे असणारे इथं हे आहेत. हळदीचे झाडं आहेत. मोठे निघत नव्हते. मोठा निघाला नसता. असो, त्या पहिला कंद काढला आम्ही आणि पहिल्या कंदात आपण बघू शकता की काय परिस्थिती आहे म्हणून. आता जे काही हळद उत्पादक शेतकरी आहेत किंवा हळदीवर काम करणारे आमच्यापेक्षा अनुभवी ऑफिसर साहेब लोक दुकानदार असतील, ते सांगू शकतील की बा काय परिस्थिती आहे म्हणून. का तुम्ही बोलू झालं. शेतकरी बंधूंनो, हा आहे सुनील बाप्पूंचा मळा आणि ही त्यांची हळद. पहिलंच वर्ष सुनील बाप्पूंचं हळद लावण्याची. आणि आपण बघू शकता जे जे प्रॉडक्ट सोडलेले आहेत ते आपल्याला दिसत आहेत. हे हायपर सोडलेलं आहे, ड्रिपकेल बोरॉन दिलेलं आहे, त्यानंतर इथं सम्राट दिलेला आहे, पोटॅश 50 दिलेलं आहे, महाराजा दिलेला आहे आणि हा त्यांचा आज 4.5 महिन्याचा कंद आहे. का म्हणतात बाप्पू त्याला, नाद करती का असं दाखवायच लागतंय. क्वालिटी इन क्वांटिटी, श्री गजानन ॲग्रो खामगाव. तर हे आहे आज 4.5 महिन्या प्लॉट आहे आणि अजून जवळजवळ 5 महिने आपल्याला याला काढायला बाकी आहे. तर तुम्ही विचार करू शकता सुरुवात अशी आहे तर त्याचा शेवट कसा असणार आहे. शेवट हा निश्चितच एकदम जबरदस्त करू. धन्यवाद बाप्पू.